करताना तुम्ही काय निकष लावला होता आणि काय निकषाच्या आधारे तुम्ही उमेदवार ठरवलेत? की आम्ही असा डायव्हर्सिफिकेशन हा असताना पहिल्यांदा निकष आमचा होता. एक जात आणि एक कुटुंब असं असताना सत्ता केंद्र आपण करायचं नाही. त्याच्यामुळे डायव्हर्सिफिकेशन असताना उमेदवारी असली पाहिजे. सगळ्यांना घेऊन म्हणजे इन्क्लुसिव्ह राजकारण आपण केलं पाहिजे. एक्सक्लुसिव्ह राजकारण करता कामा नये. ते ह्या दोन क्रायटेरियावरती बसून आम्ही उमेदवारी दिली आणि त्याच्यानंतर मग त्या मतदारसंघामध्ये उमेदवार कसे आहेत, काही आहेत किंवा काही जणांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला वंचितवरती उभं राहायचं. जसं साताऱ्याचं असताना सैनिक बोर्डाचं असताना उमेदवार प्रशांत कदम ते म्हटले नाही आम्ही वंचितवरतीच उभं राहू. आम्ही म्हटलं ठीक आहे चांगलं आहे ते उभे राहील. म्हणजे क्रायटेरिया असताना हा एक तर जिंकण्याचा क्रायटेरिया आणि दुसरं असताना मी जसं म्हटलं की इन्क्लुसिव्ह राजकारण करण्याचा क्रायटेरिया. पुढच्या टप्प्यामध्ये प्रमुख शहरं या असणार आहेत. याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, यासारख्या ऐकू एक प्लीज त्याच्यामध्ये की जसं मुसलमानांना हे दिलं नाही, उमेदवारी दिली नाही, तशाच रीतीने असताना जैन समाजालाही उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्याच पद्धतीने असताना ज्याला आपल्याला म्हणता येईल की नोमॅडिक ट्राईब्स जे आहेत त्या नोमॅडिक ट्राईब्सना सुद्धा असताना उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. त्याच्यामुळे हा जो वगळण्याचं राजकारण जे चाललेलं आहे त्याला कुठेतरी आम्ही छेद देण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. तुम्हाला मराठा समाजाकडनं कसा प्रतिसाद मिळतोय? कारण तुम्ही इन्क्लुसिव्ह राजकारणाबद्दल बोलताय आणि गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण बघितलं तर मराठा समाजाच्या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला होता. तर मराठा समाज वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. फोरफ्रंटवरती मी एका बाजूला असताना जरांगे पाटील होते, दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर होते, म्हणजे वंचित बहुजन आघाडी होती. तिसरं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे असणारा गरीब मराठा जो आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला. आम्ही अपेक्षा त्याच्याकडून बाळगतोय की तो आमच्याबरोबर येईल ह्या निवडणुकीमध्ये.